या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स. सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक. प्रोप्रायटर राहुल भावसार. मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सिन्नर तालुक्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि फौजदारी प्रक्रिया कलम 144 सह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत ही संचारबंदी अशीच लागू असल्याने अत्यंत महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त कुणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. मागील कित्येक दिवसापासून संपूर्ण जगावर कोरोना व्हायरस हा पसरला आहे. त्यामुळे भारतातही माननीय मोदीजी तसेच मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे या सर्वांनाही प्रशासकीय लेवलला असेल सर्व लोकांना विनंती करतायत, सांगतायत काळजी घ्या, घराच्या बाहेर पडू नका. त्याच अनुषंगाने सिन्नर नगर परिषदेच्या मार्फत प्रशासन आणि आम्ही असं ठरवलं आहे की 31 तारखेपर्यंत किराणा दुकान, पिठाची गिरणी, मेडिकल व्यवसाय हे सोडून सर्व उद्योग हे पूर्णतः बंद राहील. आणि तुम्ही बघितलं असेल कालच्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी कलम 144 लागू केला आहे. त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की कोणीही जमावबंदी करू नका, एकत्र येऊ नका. पण याचा अर्थ की बाहेर येऊ नका असं नाही आहे. की याचा अर्थ असा आहे की आपण फक्त आपल्या घरातच थांबा, कुटुंबासोबत थांबा, तिथं वेळ वाया घाला. कारण की बाहेर येऊन लोकांशी संवाद साधणं, एकत्र येणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही आहे. तरी नागरिकांना पुन्हा विनंती करतो आहे, आपण या सर्व आदेशाचं पालन करा आणि आपला नेशन फर्स्ट ही जी संकल्पना आपण आपल्याकडे रुजवायचा प्रयत्न करतो आहे ती नक्कीच आपण यशस्वी होऊ आणि ह्या कोरोनाला बाहेर लांब संपवण्याचा प्रयत्न आपण सर्वजणांनी करू. आणि एवढं शब्द बोलून मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज आपण पाहतो आहोत की कोरोनानं जगभर कसा प्रसार होऊन अत्यंत अशी वाईट परिस्थिती निर्माण होत चालली आहे. अमेरिका, इटली, स्पेन यासारखे प्रगत देशसुद्धा याच्यावर मात करण्यात अपयशी ठरत आहेत हे आपण पाहतो आहोत. त्या तुलनेत आपल्याकडे यंत्रणा खूप कमी आहे. अशा परिस्थितीत काळजी घेणे हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. म्हणून आपण सर्वांनी आपापल्या स्तरावर काळजी घेणे हेच सर्वात उचित आहे. आणि काल आपल्याला सर्वांना माहीत आहे की काल महाराष्ट्र शासनाने 144 कलम लागू केलेला आहे. त्या अनुषंगाने पूर्ण शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनानं पर्यायानं सिन्नर नगर प्रशासनाने घेतलेला आहे. त्या अनुषंगानं फक्त किराणा दुकानं, हॉस्पिटल्स, मेडिकल, गॅस आणि बँका या चालू राहतील. बँकांच्या संदर्भात फक्त त्यांना रोखीनं पैसे घेणे आणि देणे याच्या पलीकडे कुठलाही व्यवहार करता येणार नाही. आणि एकावेळी 4पेक्षा जास्त लोक बँकेमध्ये असणार नाहीत याची काळजी घेणं बँक मॅनेजरची जबाबदारी आहे. या व्यतिरिक्त त्या बँकेमध्ये जर गर्दी आढळली तर त्यांच्यावर नाईलाजाने कारवाई करून बंद करावे लागतील. म्हणून विशेषतः बँकांना आमची विनंती राहील की आपण शासनानं जे 144च्या अनुषंगानं नियम आहेत ते पाळावेत आणि बँकांमध्ये गर्दी होऊ देऊ नये. या 4 आस्थापना सोडून म्हणजे किराणा, गॅस, मेडिकल, हॉस्पिटल्स हे सोडता इतर सर्व आस्थापना ह्या बंद राहतील. त्याला कुठलाही अपवाद नाही. हॉटेलसुद्धा बंद राहतील. शटर डाऊन करून आतमध्ये गर्दी करता येणार नाही हॉटेल लोकांना. असं काही ठिकाणी निदर्शनास येतं आहे की शटर लावून आतमध्ये व्यवसाय चालू असू शकतो. तसा प्रयत्न कोणी करू शकेल, पण लक्षात आलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यांनाही माझी विनंती आहे की अशा कुठल्याही प्रकारचं प्रॅक्टिस त्यांनी करू नये. भाजी बाजार चालू आहे अत्यावश्यक बाब म्हणून, परंतु त्या ठिकाणी लोकांनी मास्क घालून जावे आणि भाजी बाजारात भाजी घेताना प्रत्येक
प्रत्येक 2 व्यक्तींमध्ये त्यांनी किमान 1 मीटरचं अंतर ठेवावं, ही वैयक्तिक जबाबदारी आहे. त्यामुळं हे जर पाळलं तर संसर्ग होण्यापासून आपल्याला टाळता येईल. भाजी बाजाराबाबतही आता अजून कडक उपाययोजना आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत. बाकी पानटपऱ्या, इतर हॉटेल्स, बाकी कुठलंही दुकान उघडं राहणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. आणि तसं सापडल्यास न्यायालयात गुन्हे दाखल करावे लागतील. आजच्या घडीला काळजी घेणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे आणि ते प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. किंबहुना ती आता वैयक्तिक जबाबदारी ठरलेली आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे की संचारबंदीचं आणि कोरोनाच्या संदर्भात जी काळजी घेणं गरजेचं आहे ती काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.